नमस्कार, मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव विद्या नरेश टॅलेंट. आणि आज आपण बनवणार आहोत खिचडी. खिचडी म्हणजे खानदेशी स्टाईलची खिचडी बनवणार आहे, कारण की मी खानदेशी आहे आणि त्याच्यामुळे खानदेशी लोकांना मला माहिती खिचडी खूप आवडते जास्त. आमच्याकडे तुम्ही खानदेशमध्ये जर जाणार ना तर तुम्हाला खिचडी हा प्रकार दिसेल जास्त, म्हणजे जेवणामध्ये बनवता येतो, कारण की दिवसभर आपण भाजी पोळी भाकरी असंच पदार्थ खात असतो, म्हणून रात्रीच्या वेळी लाईट काहीतरी खायला पाहिजे असं सगळ्यांना वाटतं, म्हणून मग थोडीशी खिचडी बनवते. आणि जेव्हा आमच्या घरी खिचडी बनायची रात्री तेव्हा आम्ही सगळे खूप खुश असायचो मुलं, कारण की जेव्हा मी गावावर जायचं सुट्ट्यांमध्ये तर तेव्हा काय व्हायचं ना, रात्रीच्या वेळेस आहे ना लाईट जायची, आमच्याकडे लोड शेडिंग वगैरे असायचं त्यावेळेस, तर जास्त करून खिचडी बनायची आणि मग सगळे काका वगैरे आम्ही सगळं मिळून असं अंधाराच्या वेळेस खरंच चुलीवरची खिचडी खूप छान लागते. आणि मग त्यावेळेस आम्ही सगळे कुटुंब एकत्र येऊन खिचडी खायचो. आणि जी आपली घागर भरलेली असते एक आखाजीच्या वेळेस अक्षय तृतीयेला आमच्याकडे घागर भरल्या जाते, तर तिच्यामधलं जे थंड थंड पाणी आम्ही प्यायचो ना, तर त्याचा आनंद कुठेच नाही आहे. आणि मस्तपैकी उन्हाळ्यात आमच्याकडे पापडं वगैरे पण बनवले जातात, असे नागलीचे पापडं, गहू तांदूळाचे पापडं, तर हे सगळे पापड त्यावेळेस भाजल्या जातात आणि मग त्याच्यानंतर खिचडीसोबत ते खाल्ले जातात. उडीदचा पापड म्हणा, असं लोणचं वगैरे सोबत घेऊन. तर अप्रतिम चव आहे, खूप छान आहे. जास्त काही साहित्य नाही आहे, जे घरात सगळ्यांचे अवेलेबल असतं ते साहित्य मी या खिचडीत घातलेलं आहे. तर चला आपण आता खिचडी बघूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो, काय वाटतो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर चला आपण खिचडी बनवूया मस्त खानदेशी स्टाईलमध्ये, एकदम छान आणि चविष्ट अशी हेल्दी खिचडी बनवतोय. तर सगळ्यात पहिले मी कांदा घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले मीडियम साईजचे, कढीपत्ता, एक बटाटा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आणि अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे. आणि जर तुम्हाला आणि इकडे तांदूळ घेतलेले आहे, डाळ काढायची बाकी आहे आणि इकडे मटर घेतलेले आहेत. तर आता हे मटर, आता सीझन चालू आहे थंडीचे, तर त्याच्यामध्ये मटर खूप छान भेटतात. नाही तर तुम्ही तुमच्या घरात असलेले वाटाणे वगैरे भिजू घालून रात्री ते पण खिचडी टाकू शकता. आणि इथं हा टोमॅटो घेतलेला आहे, तो जो टोमॅटो जर तुम्हाला स्किप करायचा असेल तुम्ही करू शकता. आणि मसाल्यांमध्ये घेतलेला आहे मी तेजपत्ता आणि आपली लवंग घेतलेली आहे इकडे, आणि इकडे मिर्च पावडर घेतलेलं आहे. हे घरचंच साठवणीचं जे आपलं वर्षभराचं असं तेच मिर्च पावडर आहे, हळद पावडर आहे आणि मसाला, गरम मसाला घरीच बनवतो आम्ही, तो घेतलेला आहे. आणि शेंगदाणे घेतलेले आहे. आणि आपले जे नॉर्मल जिरं मोहरी हे सगळं आपल्याला खिचडीमध्ये घालायचं आहे. तर हे सगळे मसाले तुम्हाला घ्यायचे आहेत. तर याने काय होतं ना, एकदम छान टेस्ट येते खिचडीला. आणि कांदा लसूण मसाला पण तुम्ही घालू शकता, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गोडा मसाला पण याच्यामध्ये वापरू शकता. तर चला आता आपण खिचडी करायला स्टार्ट करू. तर अशा पद्धतीचे जे हे साठवणीचे मसाले असतात ना, तर ते खूप छान आणि मस्त टेस्ट येते. आणि गरम मसाल्यामध्ये हा मसाला जो आहे तो घरीच तयार करतो, त्याच्यामुळे टेस्ट अप्रतिम असते. बघू शकता तुम्ही किती छान बनलेला आहे हा घरी बनवलेला गरम मसाला. तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरात जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही तो घालू शकता, किंवा मार्केटचाही चालेल. तर आता चला आपण खिचडी करतोय. मी इथं कुकर तापायला ठेवलेला आहे आणि बघू शकता तुम्ही आता कुकर तापलेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घालू शकता. मी 2 चमचे तेल घातलेलं आहे याच्यामध्ये. आणि आता त्याच्यामध्ये मोहरी फुलल्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे, जिरं पण चांगलं फुललेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये तेजपत्ता घातलेला आहे, आपली दालचिनी घातलेली आहे आणि लवंग वगैरे घालून मी हे केलं. आणि त्याच्यानंतर मी कढीपत्ता आणि कांदा टाकलेला आहे. तर मस्त त्याला आपण फ्राय करायचं आहे छान असं लाल होईपर्यंत, म्हणजे जास्त लाल नाही पण ब्राऊन कलर यायला पाहिजे, थोडंसं लालसर करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं त्याच्यात जे आपण कुटून ठेवलं होतं आलं लसणाची पेस्ट घालायची आहे, त्याने चव खूप छान येते आल्याची. तर हे घालायचं आहे, कारण की ही खिचडी थंडीमध्ये खाल्ली ना तर खूप छान लागते, मस्त एकदम. बाहेर थंडी पडलेली असते आणि आपण अशी गरम गरम खिचडी खाल्ली ना घरामध्ये, खूप छान वाटतं पापड लोणच्यासोबत. तर आता बघा मी आता ही मस्त कांदा माझा लाल झालेला होता, त्याच्यामध्ये मी मिर्च पावडर टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिर्च पावडर घालू शकता, पण ही मसाले खिचडी आहे म्हणून मी थोडंसं तिखट आवडतं आमच्या इथे, तर मग मी घातलेले आहे 2 चमचे मिर्च पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि हळद पावडर घातलेली आहे. गरम मसाल्यामध्येच मी थोडंसं धनिया पावडर पण घातलेलं होतं, त्याच्यामध्येच मिक्स आहे आमच्या याच्यात धनिया पावडर पण. तर धने पावडर तर ते आहे. आणि आता मी थोडं टोमॅटो वगैरे घालते. आणि टोमॅटो घालून तुम्हाला ते परतून घ्यायचं, कारण की पहिले जर आपण टोमॅटो घातला ना तर त्याने काय होतं, आपला जो मसाला असतो
तो कच्चा राहून जातो आणि मग त्या खिचडीला जास्त चव येत नाही. म्हणून पहिले मसाले परतून झाल्यानंतरच तुम्ही टोमॅटो घाला शक्यतो, चव खूप छान येते. मग आता बघा मी मटर घातलेले आहे, जे आपण सोलून ठेवलेले होते मी मटर ते घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान. आणि आता ते झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात पाणी घालायचं आहे. तुम्ही जेवढे तांदूळ घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि तुरीची डाळ घेतलेली आहे आणि तांदूळ घेतलेला आहे. जोही तांदूळ तुमच्याकडे अवेलेबल असेल खिचडीचा तो तुम्ही घेऊ शकता. आता बघा पाणीला उकळी येण्याच्या आधीच मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ घालू शकता, तांदूळाप्रमाणे तांदूळाचा अंदाज घेऊन तुम्हाला मीठ घालायचं आहे. तुम्ही आमच्या घरी जेवढं म्हणजे खिचडी लागेल तेवढं मी मीठ घातलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही, थोडी उकळी आलेली होती त्याच्यात मी तांदूळ धुवून टाकलेले आहेत. पाण्याला थोडं उकळी यूज द्यायची आहे, नाहीतर खिचडी थोडी चांगली लागत नाही मग, म्हणून उकळी आल्यानंतर मी त्याच्यात तांदूळ घातलेले आहेत. तर थोडीशी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ घातली ना तर खूप छान अप्रतिम खिचडीची चव येते आणि खिचडी एकदम पौष्टिक होते. तर अशा पद्धतीने तुम्हाला पण खिचडी बनवायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक हे म्हणजे आपण त्याच्यामध्ये गावरानी तुपाचा 1 चम्मच मी टाकलेला आहे. त्याने काय ना खिचडीला खूप छान टेस्ट येते, चव पण खूप छान येते. आणि गावरान तुपामुळे जी काही चव येते ना तर ती खूप छान लागते. तिला थोडीशी उकळी आल्यानंतर मी झाकण लावून घेतलेलं आहे आणि 3 शिट्या करून घेतलेल्या आहेत. आता बघू शकता तुम्ही खिचडी किती छान झालेली आहे, खूप छान आणि सुंदर खिचडी होते. आणि त्याच्यासोबत आपण हा उडदाचा पापड भाजलेला आहे, लोणचं घेतलेलं आहे आणि खूप छान चव होते. बघू शकता किती छान मोकळी आणि मस्त खिचडी झालेली आहे ती. तर अशाच पद्धतीने तुम्ही पण खिचडी बनवा आणि खा. हिवाळ्याची फार झटपट आणि लवकर होते. तुम्ही ऑफिसमधून आले असेल तर लवकर बनवण्यासाठी हा सोपा पदार्थ आहे. चला बाय.